नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज जांभळाचा ज्यूस बनवणार आहे. यासाठी इथं काळेभोर असे छान पिकलेले जांभूळ घेतलेले आहेत. आता ह्याच्यातले जांभूळ थोडेसे बाजूला काढून घ्यायचेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता दुसऱ्या प्लेटमध्ये ही जांभळं काढून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याच्या असं काढून घ्यायचे. मधली आटोळी बाजूला काढून टाकायची आणि वरचं साल सगळं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता ज्यांना शुगर आहे त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये साखर नाही टाकली तरी चालते. लिंबू आणि चाट मसाला, जिरे पावडर टाकायचं. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी ज्यूस बनवत असताना. आता मी इथं साखर आणि मीठ टाकून ज्यूस बनवणार आहे. आता मध्ये किडका आहे का ते बघून अशा पद्धतीनं बाजूला काढून घ्यायचे वरचं साल. तर किडका असेल तर बाजूला काढून टाकायचे. आता ह्याचं वरचं साल काढायला थोडासा वेळ लागतो लहान असल्यामुळं जांभळं. आता तुम्हाला जेवढं ज्यूस बनवायचं तेवढं त्याचं वरचं साल काढून घ्यायचे आणि ज्यूस बनवायचे. आता इथं वरचं साल काढून झालेलं आहे. आठवड्या बाजूला काढून टाकल्यात. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकले आणि छान असं फिरवून घ्यायचं सुरुवातीला. आता अशा पद्धतीने एकदम छान रंग आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आणि थोडंसं थंडगार पाणी टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. आता इथे एक प्लेट घेतलेली आहे. याच्यात लाल तिखट, साखर, मीठ टाकायचं आहे आणि ही ग्लास काचेच्या ग्लासला वरच्या बाजूला लावण्यासाठी मी या पद्धतीनं मिक्स केलेलं आहे. असं काचेचा वरचा काठ जे आहे थोडासा ओलसर करायचा आहे आणि त्याला चिटकवून घ्यायचे. आता इथं एकदम छान जांभळाचं ज्यूस तयार झालेलं आहे बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.